या घटनेमध्ये धोकेबाजपणा आहे, या घटनेमध्ये भंकपपणा आहे, या घटनेमध्ये विश्वासघात आहे, या घटनेमध्ये नात्यांना काळीमा लावणारी गोष्ट आहे, या घटनेमध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यांना काळीमा फासलेला आहे. वासनांध व्यक्ती किती खालच्या थराला जाऊ शकते हे या घटनेवरून समोर येतं. आता ही घटना नक्की काय आहे ते बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये. त्या ठिकाणचा मुरादाबाद जिल्हा आहे, त्या ठिकाणचं कटघर पोलीस ठाणं आहे, त्याच्या अंतर्गत येणारा गाडीखाना हा भाग आहे आणि त्या भागामध्ये अनिल चौधरी हे 30-35 वयाचे गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आहे तनू अनिल चौधरी. यांना 2 मुली आहेत, एक मानवी आणि लहान नाव्या, अशा 2 मुली. म्हणजे 15 वर्षापूर्वी लग्न झालं आहे, त्यांचा संसार चाललेला आहे. अनिल चौधरी जे आहेत तर त्यांचा पितळ्याचा व्यवसाय आहे. घरची परिस्थिती एकदम चांगली आहे, कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे, सगळं काही सुरळीत होतं असं दिसत होतं. तारीख आहे 13 जुलै 2024, वेळ आहे संध्याकाळची. आता हे जे कुटुंब आहे 4 जणांचं, त्या कुटुंबात सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं होतं आणि थोरली मानवी जी आहे तिला मात्र भूक नव्हती, त्यामुळे तिनं कमी जेवण केलं किंवा तिने जेवणच केलं नव्हतं. आणि नंतर मग मुली ज्या आहेत ते त्यांच्या ठिकाणी झोपायला गेल्या, पती पत्नी जे आहेत ते सुद्धा झोपायला गेलेले आहेत. मध्यरात्रीचा सुमार झालेला आहे. घरामध्ये सगळीकडे आता लाईटी वगैरे बंद केलेल्या होत्या आणि अचानकपणे आरडाओरडा सुरू झाला होता. आता थोरली मुलगी मानवी जी आहे ती झोपेतनं जागी झाली आणि तिनं ऐकलं की वडिलांच्या खोलीतून आवाज येतोय आणि त्यावेळेस मग ती त्या वडिलांच्या खोलीकडे गेली आणि अंधारामध्ये तिनं पाहिलं की वडिलांवरती 2 व्यक्ती हल्ला करतायत आणि वडील ओरडतायत आणि त्यामुळे मग त्या मुलीनं आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि तिनं सुद्धा मारेकऱ्यांवरती हल्ला केलेला आहे. आता यावेळेस मग तिथून मारेकऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. आता यावेळेस त्या ठिकाणी आईसुद्धा, तिनं आईला पण उठवलं, आईसुद्धा आलेली आहे आणि या गोंधळामध्ये त्या मारेकरी जो होता त्या एकाच्या हाताला या मुलीनं जोरदार जखम केली होती आणि त्यानंतर हे मारेकरी स्वतःला वाचून तिथून पळून गेलेले होते. पण जाताना त्या मारेकऱ्यांच्या हाताचं रक्त जे आहे ते अगदी बेडपासून ते अगदी गेटपर्यंत सगळं पडलेलं होतं. आता इकडं त्या आईनं, म्हणजे त्या तनूनं आणि त्या मुलगी मानवीनं त्या मारेकऱ्यांना पळून लावलेलं होतं. पण दुर्दैव बघा, त्या वडिलांना किंवा त्या पतीला त्या वाचवू शकल्या नाहीत. अनिल यांचा त्या ठिकाणी ऑन द स्पॉट मृत्यू झालेला होता. आता पत्नीनं मुलीला सुरक्षित बाहेर काढलं. आरडाओरडा तर केलेला होता, शेजारी पाजारी जमा झालेले होते आणि स्थानिकांनी कटघर पोलिसांना फोन केलेला होता, माहिती दिलेली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते. आता या ठिकाणी घरामध्येच पतीचा मृत्यू झाला किंवा पतीचा खून झाला आहे आणि वडिलांचा खून झाला आहे, मुलीने तो बघितला आहे आणि त्याच्यामुळे त्या 2ही मुली घाबरलेल्या आहेत, बायको घाबरलेली आहे. घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं आणि तो जो मृतदेह आहे तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तो पोलिसांनी ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमला वगैरे पाठवला आहे आणि पंचनामा वगैरे पोलिसांनी केलेला आहे. आता यावेळेस पत्नी तनू हिनं हकीकत सांगायला सुरुवात केली की ती झोपली होती. अचानकपणे पतीवरती कोणतरी हल्ला केला आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. आता यावेळेस बाहेरची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरती मुलगी ज्यावेळेस जागी झाली त्यावेळेस तिनं हल्ला केला ही सुद्धा माहिती दिलेली होती. आणि नंतर हे जे मंडळी होते ते 2 जण आत आले होते. ते 2 जण मग बाहेर गेले आणि 2 व्हीलरवरती पळून गेले असंही सांगण्यात आलं होतं. आता पोलिसांचा सुरुवातीचा तपासकर्त्यांचा असा अंदाज होता की घरामध्ये दरोडा पडला, याच्यामधूनच अनिल चौधरी यांची हत्या झालेली असावी, पण त्या दृष्टीनं तपासाला सुरुवात झालेली होती. आता मोठी मुलगी जी आहे मानवी, हिनं पोलिसांना जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं. कारण जे मारेकरी आले होते ते यांच्या ओळखीचे होते. आता याबाबत पोलिसांनी मग तिच्याकडून अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली होती आणि याच काळामध्ये ही सगळी माहिती वगैरे चालू होती. त्याच वेळेस मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे हे मध्यरात्री घडलं होतं आणि त्यानंतर काही तासातच दुसऱ्या दिवशी सकाळी 14 जुलै 2024 रोजी रविवारी सकाळी घराच्या काही अंतरावरच पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या हाताची नस कापलेली होती, प्रचंड रक्तस्राव झाला होता, त्यामुळं तो गेलेला होता. आता याच्यामध्येच रात्री अनिल चौधरी यांच्या घरी दरोडा पडतो. मोठी मुलगी अज्ञात आरोपीच्या हातावरती त्याच्याच हातातला चाकू घेऊन, कारण तो दारू पिलेला होता, त्याच्याच हातातला चाकू घेऊन त्यालाच वार केले आणि त्याला जखमी केली. त्याच्यामुळे ज्याने हा दरोडा घातला तोच हा आरोपी असावा असा प्राथमिक कयास होता. आता काही तासातच 2 हत्या या ठिकाणी झाल्या होत्या आणि तपास तीव्र गतीनं सुरू झालेला होता. आता त्यानंतर पोलिसांनी मयत तरुणाचे फोटो घेत चौकशीला सुरुवात केली होती. आजूबाजूच्या पोलीस ठाण्यामध्ये तरुणाची चौकशी किंवा ओळख पटवण्याला सुरुवात केली. आता हे 2 प्रकरणं घडली होती. 2ही प्रकरणाची वेगवेगळ्या पद्धतीनं तपासणी सुरू झाली होती, पण 2ही प्रकरणं एकमेकांशी जुळलेली होती. आता खबऱ्याच्या माध्यमातून पोलिसांना असं समजलं की जो मयत झालेला तरुण आहे त्याचं नाव आहे अमोद कुमार. आता या प्रकरणामध्ये अजून अशी माहिती समोर आली की अनिल चौधरी यांची मोठी मुलगी मानवी हिनं मारेकऱ्यांना ओळखलं होतं आणि ती मारेकऱ्याला मामा म्हणत होती आणि याच्यातलाच एक मामा होता तो म्हणजे ज्याची डेड बॉडी काही अंतरावरती सापडली, तो अमोद कुमार. आता हा जो अमोद कुमार आहे तो तिथं मरून पडला, पण
बाकीचे जे आहेत ते मात्र मामा पळून गेले होते. म्हणजे ही हत्या जवळच्याच व्यक्तीनं केली असं वाटत होतं. आता यामुळे मग पोलिसांनी ती जी पत्नी आहे त्या पत्नीकडे माहिती काढायला सुरुवात केली. पण त्या पत्नीनं पलटी हाणली. त्या पत्नीनं सांगितलं की मी कोणाला ओळखतच नाही, मी अंधारात बघितलंच नाही. म्हणजे मुलीनं मारेकऱ्यांना पाहिलं, मारेकऱ्यांना ओळखलं, पण बायकोनं मात्र मारेकऱ्यांना पाहिलं नाही किंवा ओळखलं नाही वगैरे असं ती सांगत होती. आता यावेळेस मात्र मग पोलिसांना त्या बायकोचा संशय यायला लागला, शंका यायला लागली आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्या पत्नीला, तनूला ताब्यात घेतलं आणि मग तिला उलट प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची घटना समोर आली होती. आता या घटनेमध्ये विश्वासघात आहे, धोकेबाजपणा आहे, त्यानंतर नात्यांना काळीमा लावणारी किंवा बहीण भावांच्या नात्यांना काळीमा लावणारी ही गोष्ट आहे आणि वासनांद व्यक्ती किती खालच्या थराला जाऊ शकतो हे सुद्धा याच्यातनं समोर येतं. आता ही घटना नक्की काय आहे? आता व्यावसायिक अनिल चौधरी, त्यांची पत्नी तनू, त्यांच्या 2 मुली मानवी आणि नाव्या आणि यांचा संसार चालला आहे. प्रचंड श्रीमंत आहे, करोडोची प्रॉपर्टी आहे, सुखी संसार आहे, 15 वर्ष झालेली आहेत आणि या सगळ्यामध्ये एकच गोष्ट कमी होती आणि ती म्हणजे यांना 2च मुली होत्या आणि वंशाचा दिवा नव्हता. मुलगा यांना पाहिजे होता आणि अनेक प्रयत्न केले होते पण तरीही त्यांना काही मुलगा झालेला नव्हता. आता पती जो आहे तो त्या मुलींवरती प्रेम करत होता, बाप जो आहे तो मुलींवर प्रेम करत होता आणि त्यामुळे तो म्हणत होता की आपल्या मुलीच आपल्या वंशाचा दिवा आहे, त्यामुळे आपल्याला मुलांची गरज नाही. पण बायको जी आहे तिला मात्र पोरगाच पाहिजे होता आणि त्याच्यासाठी मग डॉक्टर दवाखाने वगैरे केलेलं आणि त्यासाठी ती प्रयत्न करत होती. आता एकदा एका बिनकामाच्या बाईनं तिला सांगितलं, त्या तनूला सांगितलं, त्या बायकोला सांगितलं की कन्हैया नावाचा एक तांत्रिक मांत्रिक आहे आणि तो दर शनिवारी त्याचा दरबार भरवतो आणि त्याच्या दरबारात गेल्यामुळे अनेक महिलांना मुलं झालेली आहेत, त्यामुळे तू एकदा ट्राय करायला काय हरकत नाही. आणि त्याच्यामुळे मग ही जी आहे पत्नी ती त्या तांत्रिकाकडे जायला लागली होती. आता हळूहळू आता हिला मुलगा पाहिजे होता, तिनं ते सगळं सांगितलं होतं त्याला आणि मग तुला मुलगा पाहिजे तर माझ्याशी जवळीक साधली पाहिजे अशा पद्धतीनं त्यानं तिला सांगितलं आणि हळूहळू तो तांत्रिक आणि ही तनू चौधरी या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. म्हणजे तांत्रिक होता कन्हैया, त्या कन्हैया आणि हिच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. आता हिला पाहिजे होता मुलगा, मग तो मुलगा ह्याच्याकडून असू नाही तर त्याच्याकडून असो, मुलगा म्हणजे मुलगा पाहिजे होता. अशा पद्धतीची तिची मानसिकता बनत चालली होती आणि अनैतिक संबंधाला सुरुवात झाली होती. दोघंही भेटायला लागले होते आणि मग अनेक वेळा हा जो कन्हैया आहे, हा जो तांत्रिक आहे, तो तांत्रिक ह्यांच्या घरी यायचा आणि म्हणजे नवरा घरी नसला की यायचा किंवा मुली घरी नसल्या की यायच्या किंवा ही त्याच्याकडे जायची अशा पद्धतीनं. आणि मुली जरी घरात असल्या तरी पण ही आई जी आहे ती मुलींना सांगायची की हा तुमचा मामा आहे, मानलेला भाऊ आहे. नवऱ्याला पण सांगायची माझा मानलेला भाऊ आहे आणि अशा पद्धतीनं मानलेला भाऊ म्हणून त्याच्याबरोबर ती अनैतिक संबंध सुरू झालेले होते. म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्याला सुद्धा या लोकांनी काळीमा फासलेला होता. आता या सगळ्या काळामध्ये अनेक वेळा मग ही जी तनू आहे ती त्याच्याबरोबर ती एकदा तर राजस्थानला पण गेली होती आणि शंका येऊ नये म्हणून तिनं आपल्या मुलांना पण बरोबर ती नेलं होतं. पण ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये हे भाऊ बहीण एका रूममध्ये थांबले होते आणि पोरींना एका रूममध्ये ठेवलेलं होतं. तर अशा पद्धतीनं एवढंच नाही तर ती त्या राजस्थानमध्ये गेल्यानंतर ह्या कन्हैयानं आणि हिनं दोघांनी मिळून रील वगैरे बनवले होते आणि नंतर ते व्हायरल झालेले होते. आता हे जेव्हा नवऱ्याला समजलं की हे म्हणतात की आम्ही दोघं भाऊ बहीण आहोत आणि अशा पद्धतीनं रील करतात किंवा एकाच हॉटेलमध्ये थांबतात किंवा या गोष्टी, त्यामुळे नवऱ्याला या गोष्टीचा संशय आलेलाच होता. त्याची आता खात्री पटली आणि त्यानं विरोध करायला सुरुवात केली आणि त्याच्याबरोबर जाऊ नको वगैरे तो म्हणायला लागला. पण ही मात्र त्याच्या प्रेमामध्ये इतकी वेडी झाली होती, इतकी पागल झाली होती की तिला आता बाकी काही दिसत नव्हतं, काही सुचत नव्हतं. तिला फक्त तो तांत्रिक मांत्रिकच दिसत होता आणि त्यामुळे नवरा तिला विरोध करतो आहे हे पाहिल्यानंतर मग तिनं त्या आपल्या प्रियकराला सांगितलं की आपण याचा काटा काढून टाकू, कारण ह्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे, पैसा आहे, सगळं आहे. हा मेला की सगळी संपत्ती आपली आणि मी तुझी तू माझा आणि आपण मौज मजा करत बसू. अशा पद्धतीनं हे सगळं तिनं त्याला सांगितलं होतं आणि या दोघांनी मिळून तो हत्येचा कट रचलेला आहे. आता याच्यामध्ये तू मला पाहिजे आणि जर तुला मी पाहिजेस, माझी संपत्ती पाहिजे तर माझ्या नवऱ्याला खतम करून टाक, मारून टाक. मी कायमची तुझी, तू कायमचा माझा. आणि याला हा बाबा तयार झाला आहे आणि या दोघांनी त्याचा शिष्य जो आहे आमोद आणि दुसरा एक होता त्याचं नाव आहे मोहित, तर या दोघांना पैशाचं आमिष दाखवलं. आता गुरुनी सांगितलं असं करायचं आहे आणि गुरु पैसे वगैरे देणार होता. त्याच्यामुळे आता ही करोडोची मालकीन होती त्यामुळे ती प्रचंड पैसा त्यांना देणार होते.
आणि ठरल्याप्रमाणे मग कट रचला गेला आणि हा जो प्रियकर आहे कन्हैया, त्या कन्हैयानं हिला झोपेची एक गोळी दिली आणि सांगितलं नवऱ्याच्या जेवणामध्ये घाल, तो गाढ झोपून जाईल, नंतर आपण त्याचा कार्यक्रम करून टाकू. त्यानंतर 13 जुलैला शनिवार रोजी रात्री तनूने आपल्या पतीच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध दिलं होतं. म्हणजे तिनं सगळ्यांच्याच जेवणात औषध टाकलेलं होतं, म्हणजे मुलींच्या आणि पतीच्या, म्हणजे मुली झोपल्या जातील, पती झोपला जाईल आणि फक्त स्वतः तिनं ते खाल्लेलं नव्हतं. पण याच्यामध्ये ज्यावेळेस झोपायच्या वेळेस त्यांची थोरली मुलगी जी आहे तिनं जास्त जेवण केलं नव्हतं, त्यामुळेच ती जागी राहिलेली होती. पण आता अशा पद्धतीनं त्यांना खायला घातलं, नंतर ते सगळे झोपलेले आहेत, मध्यरात्र झालेली आहे, पण इकडं या बायकोला झोप येत नव्हती, कारण आज तिला नवऱ्याचा मर्डर करायचा होता. ती जागीच होती आणि रात्री 12च्या सुमारास तिनं तिच्या प्रियकराला फोन लावला आणि त्यावेळेस तो प्रियकर जो आहे, म्हणजे तो गुरु आहे, तो गुरु हा आणि त्याचे 2 शिष्य हे तिघही दारू पिऊन तंगाट झाले होते. आणि त्यानंतर मग हा गुरुनं गाडी 2 व्हीलर बाहेर काढली, त्याच्या पाठीमागं 2 शिष्य बसले आणि रात्री 1-2च्या सुमारास अनिल चौधरीच्या घराबाहेर आलेले आहेत. आता तो तांत्रिक बाहेर आला आणि बाहेरच त्यानं गाडी थांबवली आणि ह्या 2 शिष्यांना आत पाठवलं. दोघंही दारू पिऊन तंगाट झाले होते, हातामध्ये चाकू घेऊन घरामध्ये शिरलेले होते आणि ते त्यात बायकोनं आतच बोलवलं होतं, आत या, इकडं या, ह्या घरामध्ये घुसा. आणि तिनं लाईटीचं टॉर्च जो आहे तो लावलेला होता, कारण बाकीच्या सगळ्या लाईटी बंद केलेल्या होत्या, कोणाला काही कळू नये याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग ते 2 मारेकरी जे आहेत ते मारेकरी घरामध्ये शिरलेले आहेत आणि त्यांनी अनिल चौधरी याच्यावरती चाकूनं हल्ला करायला सुरुवात केली. आता हा सगळं याच्यामध्ये जरी पती जो बेशुद्ध पडलेला होता किंवा गुंगीत गेलेला होता त्या औषधामुळे, तरीसुद्धा मुलगी जी आहे मानवी, तिला जाग आली होती. आणि त्यानंतर मुलगी जागी झाल्यानंतर मग आरोपी जे आहेत ते मारेकरी जे आहेत ते पळून जायला लागले. यावेळेस मग या मुलीनं त्यातला आमोद जो आहे त्याला अडवला आणि दोघांच्यामध्ये हातापाई झाली. घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलं आणि त्या मानवीनं मग आमोदच्याच हातातला चाकू जो आहे तो घेतला आणि त्याच्याच अंगावरती वार केलं, तर त्याच्या हाताची नस वगैरे कापली गेली होती आणि जखमी अवस्थेमध्ये रक्त सांडत आमोद जो आहे त्या ठिकाणावरून पळून जायला यशस्वी झालेला होता. आता बाहेर कन्हैया 2 व्हीलर घेऊन थांबलेला होता. आमोद आणि मोहित दोघंही त्या दुचाकीवरती म्हणजे पर्यंत गेले, 2 व्हीलरवरती बसले आणि तिथून पसार झाले. आता त्यानंतर मग ह्या मंडळींनी बायकोनं आरडाओरडा केलेला आहे, त्याचं नाटक केलेलं आहे. त्यानंतर मग पतीची हत्या झाल्याची उरड केली. स्थानिक लोक जमा झाले, पोलीस आले आणि इकडं हा जो आमोद आहे त्याच्या हाताची नस कापलेली होती, त्याचा प्रचंड रक्तस्राव झालेला होता आणि त्याला चक्कर यायला लागली होती. तो 2 व्हीलरवरून खाली पडलेला होता. आता हे त्या कन्हैयानं म्हणजे त्याच्या गुरुनं आणि त्याच्या मित्रानं बघितलं आणि आता यांनी विचार केला की ह्याला जर वाचवत बसलो आपण, ह्याचं रक्त विक्त जाते आणि ह्याला वाचवत बसलो तर आपण सापडले जाऊ. याच्यामुळं मग यांनी काय केलं, याला तिथंच टाकून दिला आणि तो तिथंच मरण पावला नंतर काही वेळाने. आता या सगळ्यांमध्ये नंतर गुन्हा काही तासातच उघडकीस आलेला होता आणि विशेष म्हणजे त्या थोरल्या मुलीमुळे हा सगळा गुन्हा उघडकीस आलेला होता आणि सगळ्यांचा भांडाफोड झालेला होता. आता याच्यामध्ये एक आरोपी जो आहे तो त्या ठिकाणीच मेलेला होता. बाकीचे दोघं जे आहेत त्या दोघांना आणि त्या पत्नीला सुद्धा पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलेलं होतं. आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो, तर याच्यामध्ये त्या वासनेमुळे पैसा गेला. बरं, ज्याच्यासाठी एवढंच केलं तर ते सुद्धा आता म्हणजे तो प्रियकर एका बाजूला तुरुंगात जाणार, प्रियसी एका बाजूला तुरुंगात जाणार. त्याच्यानंतर ह्यांचं जे नातं होतं भाऊ बहीण वगैरे त्यालासुद्धा काळिमा लागला. आणि ही गोष्ट जी आहे ती शिकून गेली की वासनांध व्यक्ती ही किती खालच्या थराला जाऊ शकते, म्हणजे स्वतःसह ती सगळ्यांना बरबाद करू शकते. या लोकांना नातीगोती कळत नाही, या लोकांना माणुसकी कळत नाही, या लोकांना रीतीभाती कळत नाही, या लोकांना संस्कार कळत नाही आणि अशा लोकांपासून कायम सावध राहायचं असतं. आता याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.